हरि जय 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 राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय 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 हरि 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 जय हरि जय जय राम कृष्ण जय 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 हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम पाहता लोचनी रूप 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 रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा मानव 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 बरवा ओ मानव 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 बरवा ओ हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृता सुकृताची जोडी बहुत
हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम माता पिता देव गुरु माता पिता देव गुरु माता पिता देव गुरु माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारू ऐसा ज्याचा एक विचार ऐसा ज्याचा एक विचारो ऐसा ज्याचा एक विचारो ऐसा ज्याचा एक विचारो ऐसा ज्याचा एक विचारो धन्य धन्य तयाचे शरीर धन्य धन्य तयाचे क्षीण धन्य धन्य तयाचे शरीर धन्य धन्य तयाचे शिरो नर नोवे तो ईश्वर नर नोवे तो नर नोए तो ईश्वरो नर नोए तो ईश्वरो नर नोए तो ईश्वरो नर नोए तो ईश्वरो चारि दैवते समान आचार्य दैवत समान मानी चारि दैवते समान देव देव चारि दैवत समान मानी शरण एका जनार्दनी 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 धन्य धन्य तयाचे शरीर धन्य तयाचे शरीर धन्य तयाचे शरीर धन्य धन्य तयाचे शरीर तो ईश्वर नर तो ईश्वर नर तो ईश्वर नर तो ईश्वर 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 पार कुमाई पार पहिला मंडळ पुरुष मंडळ टाळी पार कुमाई जय 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 ठोपार कुमाई जय 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 ठोपार कुमाई जय 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 ठोपार जय जय ठोपार कुमाई जय 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 ठोपार कुमाई जय ठोपार पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचार धन्य धन्य तयाचे शरीर नर नोहे तो ईश्वर चारी दैवते समान मानी शरण एका जनार्दनी धन्य धन्य तयाचे शरीर नर नोहे तो ईश्वर विठ्ठल विठ्ठल गुरु ऐसा ज्याचा एक विचारू धन्य धन्य तयाचे शरीर नर नोहे तो ईश्वर ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः अतुलित बलधाम हेम शैलापदिहं धनुजवन वृषानुं ज्ञानिनाम ग्रगण्यं सकल गुण निधान मानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं आतजातं नमामि अंजनी गर्भ संवत वायुपुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमन्ताय नमो नमः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं मृगोंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं महारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्मृतिप्रदेशं विधीन्द्रादिदेवय सदा सुल्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं
महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डलीकाय दातुमुन्द्रे समागततिष्ठतमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गकारू प्रथम नमन 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 दुसरे चरण संपाती दुसरे चरण संपाती त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू त्यांच्या कृपदाने कथेचा विचार दुसरे दुसरे संतातिया त्यांच्या बाबाने कथेचा विचारू त्यांच्या कृपदाने विसारू त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपदाने कथेचा विसारू रामाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका आये हनुमत विरासे कथा कुर्मती अनुसार प्रेम सहित गादीश लोपधारिसे पवन कुमार जय जय श्री राधारम जय जय नवल किशोर जय गोपीशित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मुहि दे जियो श्री वृंदावन में वास अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा हे दुख भोजन मारुति नंदन हे दुख भोजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन बारंबार पवन सुत विनती बारंबार अष्ट सिद्धि नवनिधि के दाता अष्ट सिद्धि नवनिधि के के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार मस्तक पायावरी आवार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक है पायावरी वार करे संताचा वार करी संताचा वार करे हे मस्तक है पायावरी मस्तक है पायावरी वार करी संताचा
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मजहृदयी सद्गुरुजीने तारिला संसार गुरु म्हणून विशेष अत्याधुर विवेकावरी माता पिता देवगुरु ऐसा ज्याचा एक विचारू धन्य धन्य तयाचे शरीर नर नोहे तो ईश्वर प्रसूत प्राप्त श्री कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग पैठण निवासी साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराज श्री संत नाथ महाराजांच्या अभंग संहितेमधील अभंग गाथेमधील 3 शरणाचा अभंग आजच्या प्रसंगाला शोभणारा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा भावार्थ आणि नामसाळ अर्थ जर बघितला तर फार सोपा आहे. प्रस्तुत अभंगामधनं नाथ बाबा सांगता आपल्या जीवनामध्ये या मानवी नरदेहाला आल्याच्या नंतर काही माणसाच्या जीवनाचा जर विचार केला तर काही शरीर पवित्र आहेत बाबा आणि काही शरीर अपवित्र आहे. म्हणजे मानव नरदेहाचा जरी विचार केला तर मानव नरदेहाच्या सुद्धा अनेक कोटे या शरीराच्या मांडलेले आहे. त्यापैकी कुणाचं शरीर पवित्र आहे तर महाराज म्हणतात त्याचं शरीर धन्य आहे. त्याच्या जीवनामध्ये तो दिसायला जरी मनुष्य असेल पण त्याच्या जीवनामध्ये मनुष्याच्या रूपामध्ये नराच्या रूपामध्ये नारायण आहे अर्थात तो देव आहे. साधकांनी प्रश्न विचारला का हो महाराज कोणाचं शरीर धन्य आहे कोण नराच्या रूपामध्ये नारायण आहे. त्यावेळेला नाथ बाबा सांगता माता पिता देव आणि गुरु अर्थात आई वडील देव आणि गुरु या 4 जणांची जो सेवा करतो त्याचं शरीर खऱ्या अर्थानं धन्य आहे. आणि हे 4ही दैवत जो समान म्हणतो नाथ बाबा म्हणतात त्याचं किती वर्णन केलं तरी कमी आहे. म्हणून मी स्वतः त्याची शरणागती करतो कारण त्याचं शरीर धन्य आहे. कारण दिसायला जरी नर असेल पण नराच्या रूपात तो नारायण आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हा झाला अभंगाचा भावार्थ नामसळ अर्थ. कीर्तन रूपी सेवेला पहिलं कोरोनामध्ये आलं पण बरेच जण कोरोनामध्ये आलं मग त्यांनी 5वं घालन 3रं घाल नाही काही काही म्हणले कोरोनात आलं बरं झालं खर्च वाचला म्हणले नाही का. पण बघा तुम्ही असं न करता परत 5वं खऱ्या अर्थानं जर आपल्याला पहिलं साजरा करण्याची संधी भगवान परमात्म्यानं दिली नाही तर बाबांचं 5वं पुण्यस्मरण व्हावं ही बोडके परिवाराची अपेक्षा. आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बाबांच्या दुःखात असलेला संपूर्ण बोडके परिवार आहे. पत्नी आहे गंगा भागीरथी सत्यभामा मधुकर बोडके, सकुबाई रघुनाथ काकड, बहीण रामदास गैनाजी बोडके, भाऊ दिलीप मधुकर बोडके, मुलगा दिगंबर मधुकर बोडके, मुलगा अलका मच्छिंद्र काकड, मुलगी रामकृष्ण मधुकर बोडके, मुलगा शारदा भाऊसाहेब गीते मुलगी. हा संपूर्ण परिवार खऱ्या अर्थानं गोड बाबांचं 5वं पुण्यस्मरण करतोय. आणि त्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं ज्यांच्या माध्यमातून आमचे दिगंबर काका बोडके असतील आमचे गोपी काका असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचोग. इथं आल्यानंतर आमच्या दिगंबर काकांनी सांगितलं म्हटले महाराज आमचं शेवटाला 5व्या पुण्यस्मरणाचं नियोजन झालं. आमच्या घरून सगळ्या माता मौल्यांची अशी आज्ञा आली का 5वं पुण्यस्मरण जर घालायचं असेल ऋषिकेश महाराज असेल तर ठीक नाही तर घालायचंच नाही म्हटले नाही का. त्यावेळेला कळालं आपले फॅन काही कमी नाही नाही का. तरी सुद्धा इकडले फॅन कमी पडले तर हे फॅन चालू केलेले आता तुम्ही नाही का. पण असो कारण सध्या माशाईनं जरा लयच गणगण माशाईन लयच कुजबूज चालू केलेली असो पण या माशाईन कुजबूज करू द्या इकडं माशाईन कुजबूज करू नये एवढीच हात जोडून विनंती नाही का. हे माशाईल कळलं बरं होईल. असो त्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेले गोड मृदंगाचार्य मृदंग महर्षी मृदंग अलंकार हरिभक्त पारण आमचे पार्थ महाराज कृष्ण परमात्म्याला ते पार्थ अर्जुन प्रिय होते अर्थात आम्हाला हे पार्थ प्रिय आहेत नाही का. इकडे हार्मोनियम वादक अतिशय गोड याही वयामध्ये आणि इतकी गोड हार्मोनियम त्यांनाही धन्यवाद आहे. या बाजूला गोड गायनाची सत्संगत करता स्वर्गमदेव सुरेशकार हरिभक्त पारण आमचे दिलीप महाराज रसाळ आहेत. या बाजूला हरिभक्त पारण गोड गायनाचार्य स्वर्गमदेव सुरेशकार आमचे नवनाथ महाराज बत्ताशे आहे. या बाजूला हरिभक्त पारण गोड गायनाचार्य प्रियंकाताई अतिशय गोडताईंचा आवाज आहे त्यांनाही धन्यवाद आहे. परिसरातील गावातील संपूर्ण भजनी मंडळ अगदी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद आहे. याही वयामध्ये इतक्या ताकदीनं टाळ वाजवता नाही का. टाळ सुद्धा संत महात्म्याचं प्रमाण आहे. टाळ कसे वाजले पाहिजे गुळगुळा वाजती टाळ आणि तुमच्या गावचे खरंच टाळ तसे वाजत्या नाही तर काही काही गावाला गुळगुळा नाही खळा खळा वाजती टाळ नाही का. पण अगदी गोड टाळकरी तुम्हालाही धन्यवाद आहे. 2 भालदार चोपदार अतिशय गोड महाराज एकाची दाढी आवडली आणि एकाच्या मिशा आवडल्या नाही का. दोघेही गोड आहेत अगदी सुंदर आहेत महाराज नाही का. पण त्यांनी सांगितलं महाराज 12 पर्यंत आवरा वातावरण जरा अवघड आहे काही टेन्शन घेऊ नका मी कमी कालावधीमध्ये तुमचा अंदाज करून मी आवडतो नाही का. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. विनेकरी महाराज आमचे अगदी हिंगणी वेढ्यावरनं त्या ठिकाणी उपस्थित आहे तुम्हाला मनापासून धन्यवाद आहे.
आणि गोड ज्यांचा साऊंड आहे, एकदा साऊंड करता जोरदार टाळी वाजवा. विशेष म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या कार्यक्रमाचं जो शूटिंग करता, आपला सध्या खऱ्या अर्थानं यूट्यूबवरती अगदी ट्रेंडिंगला असलेले चॅनल, त्यामध्ये जिव्हाळा नावाचा चॅनल आहे आणि 2 नंबरला आमचा गुरुकुल पर्व, ज्यांचा खऱ्या अर्थानं म्हणजे विनोद दादा ते या ठिकाणी उपस्थित आहे. विनायक दादा, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही शूटिंग करत तुम्हाला धन्यवाद. मातुवर्ग पितुवर्ग पाठीमाग बसलेले, वटेव बसलेले, चपला घालून बसलेले, बिगर चपलाचे बसलेले, शूटिंग करत असलेले सगळ्यांना धन्यवाद. एकच विनंती, आता बसले अशा शेवटपर्यंत बसा. आणि आजचं वातावरण जरा थोडं वेगळंही आहे आणि थोडं बरंही गोपी काका, नाही का? म्हणजे 15 दिवसाच्या वातावरणापेक्षा आताचं वातावरण बरोबर आहे का नाही माता माऊली? बघा आता तुम्ही 15 दिवस म्हणजे याच्या पाठीमागं 15 दिवसाचा कालावधी बघा ना, किती ऊन होतं, कीर्तनाला बसता येत नव्हतं. वास्तू शांती असली गोपी काका, श्राद्ध असेल, आमच्याकडं 7 ते 9 संध्याकाळी करायचे. का इतकं टेम्परेचर होतं बाबा, इतकं टेम्परेचर दिवसा. म्हणजे आम्ही जर कीर्तनाला गेलो आणि गाडीतून खाली उतरलो, आम्हाला इतकं ऊन लागायचं बाबा, इतकं ऊन लागायचं. गाडीतून खाली उतरल्यानंतर कोणी असं म्हणलं जरी नाही ना, रस प्यायला येणं माय, तरी रस प्या वाटायचं ना का, म्हणजे इतकं ऊन होतं. पण आता सध्या जरा टेम्परेचर बरं आहे. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. सेवेला प्रारंभ. विठाला 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 विठाला. बघा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठणी निवासी साधू शांती ब्रह्मनाथ महाराजांचा आहे. हा अभंग निवडण्याचं कारण असं आहे, आज 5वं पुण्यस्मरण आहे. मग आपल्या जीवनामध्ये जर आम्ही वडिलांची सेवा केली, आमच्या जीवनामध्ये आम्ही जर पूर्वजांची सेवा केली, तर त्या पूर्वजांच्या सेवेमध्ये काय फळ आहे, पूर्वजांच्या सेवेनं, देवाच्या सेवेनं, श्री गुरुच्या सेवेनं काय प्राप्त होतं, याचं वर्णन व्हावं त्या माध्यमातून हा अभंग निवडण्याचा प्रयत्न केलाय. बघा अभंग ज्यांचा निवडला ते पैठण निवासी साधू शांती ब्रह्मनाथ महाराज आहे. नाथ महाराजांच्या जीवनाचा जर विचार केला तर नाथ महाराजांसारखे संत जगाच्या पाठीवरती कोणी नाही. नाथ महाराजांसारखे श्रीमंत जगाच्या पाठीवरती कोणीच नाही. आणि नाथ महाराजांसारखं शांत जगाच्या पाठीवर कोणीच नाही. नाथ महाराज किती शांत आहे बघा. आपल्याला सगळ्यांना प्रसंग माहिती आहे, ज्या वेळेला आता काही ठिकाणी जर प्रसंग वाचले तर नाथबाबा शांत वाटतं बाबा, पण काही नाथबाबांचा हरिपाठ ज्यानं वाचला तो नाथबाबाला कधी शांत म्हणू शकत नाही. बघा नाथबाबांच्या जीवनामध्ये आपण नाथबाबाला शांत म्हणतो का, किती शांती होती. प्रसंग असा निर्माण झाला, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, काही कुटाळ लोकांनी असं ठरवलं नाथबाबाच्या जीवनामध्ये राग आला पाहिजे असं काहीतरी करायचं. मग एका यवनाला सांगितलं, नाथबाबा रोज गोदावरी मैयेवरती स्नानाला जाता. बघा आपल्या जवळ जर गंगा मैया असेल तर आपण स्नानाला गेलं पाहिजे. का, आपण तसे भाग्यवान आहे महाराज. बघा आपल्या जवळ तीर्थराज त्र्यंबकेश्वर क्षेत्र आहे, नाशिक क्षेत्र जवळच आहे. काय आहे तसं जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या मातीसारखी पवित्र माती जगाच्या पाठीवरती कोणतीच नाही. महाराष्ट्राची भूमी ही साधू संतांची भूमी आहे. पण त्याहीपेक्षा महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्र सगळ्यात पवित्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यासारखं पवित्र ठिकाण जगाच्या पाठीवरती कोणतंच नाही. किती पवित्र आहे आपला नाशिक जिल्हा, आपण किती भाग्यवान आहे. जामगावकर ऐकून ठेवा, आपण इतके भाग्यवान आहे. आपला जन्म नाशिक जिल्ह्यामध्ये झाला. नाशिक जिल्ह्यामध्ये काय घडलं, वारकरी संप्रदायाचा आद्य गुरु घालणारं त्र्यंबकेश्वर नावाचं क्षेत्र जर कुठं असेल तर ते आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये. अजून दुसरं काय असेल नाशिक जिल्ह्यामध्ये तर भगवान शंकराच्या, भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकराज नावाचं ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये, तेही जर कुठं असेल तर ते नाशिक जिल्ह्यामध्ये. अजून भगवान शिवाचे अवतार असणारे हनुमंतराय, ते हनुमंतरायाचं प्रागट्य अंजनेरी पर्वत, तो सुद्धा जर कुठं असेल तर मला वाटतं आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि रामप्रभू वनवासामध्ये राहत असताना सगळ्यात जास्त कालावधी पंचवटी क्षेत्रामध्ये राहिले ते नाशिक जिल्ह्यामध्ये. अजून नवनाथांची, नाथांची भक्ती करणारे जर असेल तर मला असं वाटतं नाथ संप्रदायामधील सगळे नाथ भ्रमण करताना नाशिक जिल्ह्यामध्ये तर येताच, पण नवनाथांच्या जीवनामध्ये ज्ञानोबरानं जसं आपल्याला ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ दिला तसा नाथांनी आपल्याला शाबरी विद्या नावाचा काव्य ग्रंथ लिहिला. आणि तो सुद्धा ज्या भगवतीच्या जगत जननीच्या कृपेने लिहिला, अर्थात सप्तशृंगीच्या कृपाशीर्वादानं तो ग्रंथ लिहिला. आणि ती सप्तशृंगी सुद्धा कुठं असेल तर नाशिक जिल्ह्यात. विठाला 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 विठाला. अजून नाशिक जिल्ह्यानं जर काय दिले असेल तर नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी मैयेचं उगम स्थान आहे. अरे बाकीच्या गंगा
आपण त्या गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर दोष घालवतील, पण गोदावरी नावाची मैया असे का या गोदावरी मैयेमध्ये फक्त वाचन नाव जरी घेतलं तरी वाचे म्हणता ग गा ग गा, वाचे म्हणता ग गा ग गा, वाचे म्हणता ग गा ग गा, वाचे म्हणता ग गा ग गंगा म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा, वाचे म्हणता गंगा, वाचे गंगा गंगा, सकळ दोष जाती सांगता ही ती पवित्र म्हणले वाच म्हणता ग गा ग गा, वाच म्हणता ग गा ग गा. या गंगा मैयासारखं पवित्र तीर्थ जगाच्या पाठीवरती नाही, तिचाही उगम आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये असो. म्हणून आपल्या जवळ तीर्थ जर असलं तर निदान बघा रोज तसं तीर्थक्षेत्रावरती स्नान केलं पाहिजे असं शास्त्र सांगतं. नाही रोज जमलं 8 दिवसातून 15 दिवसातून एकदा करा, नाही 15 दिवसातून महिन्यातून तरी एकदा गंगा मैयावरती स्नानाला गेलं पाहिजे. नाही महिन्यातून एकदा तीर्थक्षेत्र जमलं तरी चालेल, फक्त रोज आंघोळ करीत जा एवढं करा, नाही का बघा. आणि म्हणून त्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं असं नाथ बाबा रोज गोदावरी मैयावरती स्नानाला जायचे. एक दिवस एका यवनाला काही धूर्त लोकांनी सांगितलं नाथ बाबाला राग आला पाहिजे त्याच्याकरता काहीतरी करायचं. मग विडा खायचा, पान खायचं, नाथ बाबावरती थुकायचं. थुकलं म्हणजे राग येईल, सहज थुंकी उडाली तरी आपल्याला राग येतो. तिथं विचारपूर्वक थुकल्यानंतर का राग येणार नाही, तो एकदा दोनदा नाही. नाथबाबाच्या जीवनामध्ये अखंड थुकायचा. नाथबाबा थुकल्यानंतर परत गोदावरी मैयेवरती स्नानाला जायचं. असं म्हणतात त्या यवनाचं थुंकून थुंकून त्याचं तोंड सडलं. शेवटी त्याला पश्चाताप झाला आणि त्यानं आपल्या जीवनामध्ये बघा इतकी संयमशीलता असली पाहिजे जीवनामध्ये. एखाद्याला त्रास देऊ द्यावं, त्रास देण्याचं लोकांचं त्याचं मनावरती घेऊ नका. त्रास देणं त्यांचा स्वभाव असेल, पण त्याला प्रतिउत्तर कधी करू नका. प्रतिउत्तर करताना शब्दातून न करता कर्तृत्वातून करा. आपल्या जीवनामध्ये एखादा म्हणतो महाराज हा मला त्रास देतो, तो मला देऊ दे गड्या, पण त्याच्या जीवनामध्ये आपण जर प्रतिउत्तर नाही दिलं तर त्रास देऊन देऊन एक दिवस त्याला पश्चाताप झाला पाहिजे. इतकं पवित्र कर्म आपल्या जीवनामध्ये करायचं. बघा कर्म करताना आपण इतकं पवित्र जीवन जगायचं, इतकं पवित्र कर्म करायचं. कर्म करताना इतकं पवित्र कर्म आपल्या जीवनामध्ये करायचं का ज्या वेळेला त्या कर्माचं फळ आपण उपभोगायला लागू ना त्या वेळेला आनंद झाला पाहिजे, पश्चाताप नाही. इतकं पवित्र कर्म आपल्या जीवनामध्ये करायचं गड्या. आणि कर्मावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. नाथबाबाच्या जीवनामध्ये थुंकून थुंकून ज्या वेळेला तोंड सडलं, शेवटी त्याला नाथबाबाची क्षमती कळाली. नाथबाबाचे प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला. प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला, प्रसाद देवने मुक्त केला. यवनंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. त्या यवनानं पाय धरले. नाथ बाबा मला शाप कदाचित तुम्ही देशाल, माझ्याकडून चूक झाली. नाथ बाबा म्हणता नाही, उलट हा चालला. नाथ
नाथबाबाच्या जीवनात नाथबाबाने त्याला प्रसाद देऊन मुक्त केलं. म्हणजे बघा किती शांती आहे नाथबाबाच्या जीवनामध्ये. अजून नाथबाबाच्या जीवनात किती शांती आहे. आपल्या परिचयाचं उदाहरण, एकदा गिरिजा माता रोज काय करायच्या, आपल्या घरी अशा पंक्ती बसायच्या. नाथबाबाच्या घरी म्हणे जो कीर्तनाला यायचं, रोज कीर्तन असायचं, जो कीर्तनाला यायचा त्याला गूळ शेंगदाणे असं दिल्या जायचं आणि रोज त्यांना भोजन असायचं. नाथबाबाच्या घरी एक दिवस गिरिजा माता सगळे भोजनाकरता बसलेले. काही कुटाळ लोकांनी एकाला सांगितलं, नाथबाबाची पत्नी गिरिजा माता भोजन वाढत असली का कमरेवरती जाऊन काय करायचं, तू बसायचं, म्हणजे काय होईल, गिरिजा मातेला राग येईल. पण गिरिजा मातेच्या कमरावरती तो बसल्यानंतर, त्या वाकलेल्या वरती जाऊन बसल्यानंतर आता साहजिकच म्हणले नाथबाबाला त्यांना राग येईल. पण नाथबाबा म्हणता, हे गिरिजे, अगं ऐकलं का, काय तुझ्या कमरेवरती आपलं लेकरू बसलेलं आहे, तू जर उठली ना ते पडेल म्हटले. त्यावेळेला सांगितलं का, हो तुम्ही मला सांगता मला लेकरं सांभाळायची चांगली सवय म्हटली नाही का, कारण ती काय आताची गिरिजा नव्हती, लेकरू तिकडं फोन तिच्या हातामध्ये नाही का, तर मला चांगले सांभाळता येतं म्हटली. लेकरू म्हटल्यानंतर त्याला काय वाटलं असेल विचार करा बरं, म्हणजे किती शांती. असे काही उदाहरणं पाहिले तर नाथबाबा शांत आहे. पण नाथबाबाचा हरिपाठ जर पाहिला ना, ते हरिपाठामध्ये बघा नाथबाबांना सांगितलं, जो भक्ती करत नसेल ना, काय माय गेली होता भूतापाशी, बाबा मला सांगा. नाथबाबाला या अभंग वाचल्यानंतर कोणी शांत म्हणेल का, पण नाथबाबा सारखं शांत जगाच्या पाठीवरती कोणी नाही. अजून नाथबाबा सारखं श्रीमंत कोणी नाही. नाथबाबा किती श्रीमंत आहे. नाथबाबाच्या घरी रोज देवाला नैवेद्य असायचा. आपल्या घरी राहतो ना, देवाला नैवेद्य दिल्याशिवाय कधी भोजन करू नका. काही काही जर म्हणलं ना आम्ही जेवायला गेलो, देवाला नैवेद्य, नाही नाही महाराज आम्ही सणवाराला दाखीत राहतो, तुम्ही सणवाराला जेवत जाणार मध्ये नाही का. पण नाही नाही म्हणले, बघा रोज देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे. तो यज्ञ असतो, भोजन करणं यज्ञ, तो प्रसाद बनवत असतो, देवाला नैवेद्य दाखवलं पाहिजे. बरं आपण नैवेद्य दाखवतो, आपला नैवेद्य मेथीची भाजीने एवढं एवढं बनवलं आणि त्याच्या नाथबाबाच्या घरी असं नसायचं. रोज नैवेद्य आणि रोज पुरणपोळीचा असायचं. बघा मग किती श्रीमंत असेल. आपल्या घरी रोज पुरणपोळी, आपल्या घरी म्हणजे पुरणपोळी वेगळी मांडा वेगळा. नाथबाबाच्या घरी मांडा असायचा, पुरणपोळी लाटल्या जाते, मांड्याला लाटावं नाही लागत. ह्या जुन्या आजीला विचारा नाही का, असा असा हातावर धरायचा मग असा 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 असं तो पण असं मोठा नाही का. माका ऑर्डर द्यायला येऊ नका, नाही तर म्हणशील मी याला का मांड्याच्या ऑर्डर घेतो का काय नाही का. बघा हो, मांडा असा हातावरती बनवला जातो. हे जुनं लोप पावत चालला आजी, बरोबर का. काही दिवसानं मांडा हे शब्द सुद्धा आपल्याला कळणार नाही. मी नेहमी सांगत असतो, बघा गौरी शब्द अजून आपल्याला माहिती आहे, गौरी जी जाळतात ती नाही का शेणाची असते. सिटी भागात काही दिवसानं गौरी जर म्हणलं त्याला सांगावं लागेल गोपी काका, त्याला जर म्हणलं ना गौरी, तो म्हणशील कशी असते, मग त्याला दाखवावं लागेल. त्याला दाखवल्यानंतर तो म्हणायला बसला, हे कशा संघ खात्या, येड्या त्या खात्या नाही ते जाळत्या नाही का. अवघड असतं महाराज. पण बघा रोज पुरणपोळीचा नैवेद्य नाथबाबाच्या घरी. पण असे असणारे नाथबाबा म्हणजे इतके श्रीमंत आहे. अजून नाथबाबा सारखं शांत, नाथबाबा सारखं श्रीमंत जगाच्या पाठीवरती कोणीच नाही. आणि नाथबाबा सारखं संत कोणीच नाही. नाथबाबा सारखे श्रेष्ठ संत, किती पवित्र संत आहे भारत. संत त्याला म्हणता ज्यानं सहाचा अंत केला. आणि असे संत श्री नाथबाबा. नाथ महाराजांचा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय. नाथ महाराज आजच्या अभंगामधनं हे शरीर धन्य असं सांगता. तसं जर पाहिलं तर मानव नरदी हा सारखा जगाच्या पाठीवरती पवित्र नरदी कोणताच नाही. एका बाजूनं पाहिला तर हा नरदी पवित्र आहे, एका बाजूनं पाहिला तर हा नरदी अपवित्र आहे. नाण्याला ज्या पद्धतीनं छपा काटा दोन बाजू आहे, तसे या शरीराला आहे. ज्यानं पवित्र कर्म या नरदेहानं केलं त्याच्याकरता नरदी अपवित्र आहे, पण ज्यानं अपवित्र कार्य केलं त्याच्याकरता नरदी अपवित्र आहे. संत महात्म्याची प्रमाण आहे, नाही अपवित्र शरीराईसे. या शरीरासारखं अपवित्र जगाच्या पाठीवरती काहीच नाही. आणि काही ठिकाणी महाराज म्हणतात शरीर उत्तम चांगले, म्हणजे दोन्ही बाजू. मग उत्तम त्याच्याकरता या शरीरानं ज्यानं परमार्थ साधला त्याच्याकरता शरीर उत्तम आहे. ज्यानं म्हणजे प्रपंच करायचा नाही त्याचा अर्थ असा नाही, पण या शरीरानं प्रपंच करत असताना परमार्थ करायचा. कशा पद्धतीनं प्रपंच नाही करायचं असं नाही, पण प्रपंचामध्ये राहताना कसं राहायचं. नाथबाबा सांगता अलिप्त कमळ जळी जैसे. ज्या पद्धतीनं कमळाच्या जीवनामध्ये कमळाचं फुल पाण्यामध्ये राहतं, पण पाणी कधी स्वतःवरती घेतलं किंवा कमळ पाण्यात बुडालेलं कधी दिसलं नाही. पाण्यात राहून जसं पाण्यापासून कमळ बाजूला आहे त्या पद्धतीनं प्रपंच करायचा. अजून प्रपंच कसा करायचा. संत महात्म्यांनी सांगितलं माशाप्रमाणे. माशाप्रमाणे कसं, तर मासा पाण्यात राहून सुद्धा जसं ताणलेला आहे, बघा पाण्यात राहून सुद्धा त्याला तहान लागते त्या पद्धतीनं. बघा
मासा पाण्यात अखंड राहतो बाबा, पण त्याला पाणी पिता येत नाही. मग त्याला तहान लागली का पाण्याच्या वरती यावं लागतं. मग अशी उसळी मारतो आणि उसळी मारल्यानंतर तो उलटी उसळी मारली का असं म्हणे त्याच्या गळ्याजवळ छिद्र असतं, ते फाकतं आणि मग आतमध्ये पाणी जातं, मग त्याची तहान भागते. आता माशाच्या गळ्याजवळ छिद्र असेल हे त्यांना माहिती असेल, कोणाला नाही का? मग बघा, म्हणजे मासा पाण्यात राहून सुद्धा जसा तहानलेलाय त्या पद्धतीनं अजून नाथबाबा सांगता पक्षी अंगणी उतरतील ते का गुंतवणी राहतील, तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाशी दोरी. अशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये प्रपंच करा, त्याच्याकरता नरदेव पवित्र. मग महाराज प्रपंच करायचं नाही तसं जर पाहिलं तर हा नरदेव देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवान परमात्म्यानं हा नरदेव आपल्या जीवनामध्ये त्याच्या प्राप्ती करता दिलंय, कारण दुसरा आपल्या सोबत काही येणार नाही. जे देवाचं भजन करणार आहे तेच सोबत येणार आहे. येताना काही घेऊन आलो, जाताना काही घेऊन जाणार आहे. तू म्हणशील मेल्या नारळाचा गोटा आणि त्याच्या घरी नोटाने येणार आहे, इडनी वरती काय नाही येणार आहे ना का. पण बघा आपल्या जीवनामध्ये कबीरदास महाराज म्हणताना क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा, दो दिन की जिंदगी है दो दिन का मेला, दो दिन की जिंदगी है दो दिन का मेला. येताना काही घेऊन आलो नाही तसं जाताना काही घेऊन जाणार नाही. येताना जे पवित्र कर्म घेऊन आलो, कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळायावे, तया ते भोगावा यावे. देहा एक कर्मानुसार आपला जन्म झाला आणि कर्मानुसार आपला मृत्यू होणार आहे. म्हणून असं जे पवित्र कर्म आपण सोबत येणारे, जे पुण्य आपल्या सोबत येणारे ते पुण्य आपल्या जीवनामध्ये कमवलं पाहिजे. आणि ज्यानं पुण्य कमवण्याचं काम केलं, ज्यानं पवित्र काम करण्याचं काम केलं, त्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं त्याचं शरीर धन्य. बघा कर्म सुद्धा फार विचारपूर्वक केलं पाहिजे. कर्म मार्गानं देवाची प्राप्ती करत असताना कर्म मार्ग फार सूक्ष्म आहेत बाबा. कर्म मार्गामध्ये थोडी सुद्धा चूक चालत नाही. थोडी चूक झाली तर कर्म मार्गामध्ये कशी मोठी मोठी दुःख उपभोगावं लागते. याकरता श्रीमद भागवत महापुराणामध्ये गोड प्रसंगाला सांगतो लक्षामधील एकदा प्रसंग असा निर्माण झाला. नृग राजाचं चरित्र श्रीमद भागवत महापुराणामध्ये काय झालं, तो नृगनाजा त्यानं त्या ठिकाणी काही कर्माच्या परिणामानं त्याच्या जीवनामध्ये त्याला सरड्याचा जन्म भेटला म्हणे. एकदा झालं असं, यादवांना श्रीमंतीचा अभिमान झाला आणि देवाला असं वाटलं यादवांचा श्रीमंतीचा अभिमान घालवला पाहिजे. श्रीमंती गरिबी ही झाडाची सावली आहे जणू. बघा श्रीमंतीचा कधी अभिमान धरू नका. जुने लोक म्हणायचे बघा गरिबी आल्यानंतर कधी आपल्या जीवनामध्ये लाजायचं नाही आणि श्रीमंती आल्यानंतर कधी असं अभिमान आपल्या जीवनामध्ये होऊ द्यायचा नाही. का याचं श्रीमंती गरिबी एका झाडावरची सावली आहे महाराज. कधी कोणाच्या जीवनात कधी श्रीमंती येईल कधी गरिबी येईल सांगता येत नाही. आज एखादा राजा असेल पण उद्या रंक करण्याची ताकद देवामध्ये. आज एखादा रंक असेल उद्या तो राजा सुद्धा होऊ शकतं. काय सांगते येतं महाराज. एका दिवसात व्हायरल जर व्हायचं असेल ना, काय नाव कमवायच्या बाबतीमध्ये आणि श्रीमंतीच्या बाबतीमध्ये कोणी नादी लागायचं नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीनं. अन्न श्रीमंती कधी प्राप्त होईल कोणाला सांगा. श्रीमंतीच्या पाठीमागं कधी धावू नका. बघा त्या यादवांच्या जीवनामध्ये ज्यावेळेला ऐश्वर्याचा अभिमान झाला, देवाला वाटले यांचा अभिमान घालवला पाहिजे. एक दिवस ज्यावेळेला हे यादव फिरता फिरता काय झालं, एका विहिरीजवळ त्या ठिकाणी आले आणि त्यांना भला मोठा सरडा दिसला. इतका मोठा. आता सरडा म्हणजे अवघड आहेत नाही का. सरडा महाराज कधी रंग बदलेल सांगता येत नाही. हे सरड्याचं सांगू राहिलो, फक्त एवढं डोक्यात ठेवा नाही का. नाही सरडा रंग बदलण्याच्या बाबतीमध्ये बाबा अजूनही 2 नंबरलाच आहे. माणूस 1 नंबरला आहे नाही का. सरडा एक वेळेस फरोडला पण रंग बदलणारा माणूस नाही महाराज. माणसासारखा रंग बदलणारा कोणीच नाही. इथं काय बोलल तिथं काय सांगता येत नाही महाराज नाही का. असे बरेच सरडे गावोगाव देवानं पाठवून दिलेले सरडेच म्हणतो. झालं असं तो सरडा त्या ठिकाणी विहिरीमध्ये त्या ठिकाणी पाहिल्यानंतर ते यादव त्याला एवढा मोठा सरडा त्या ठिकाणी म्हटले आता याला वरती काढलं पाहिजे. बराच प्रयत्न त्या सरड्याला करता पण त्यांच्या जीवनामध्ये तो सरडा बाहेर येत नाही. शेवटी झालं असं, भगवान कृष्ण परमात्म्याला श्रीकृष्ण परमात्म्याला बोलवलं. देवा एक अद्भुत सरडा भला मोठा सरडा त्या ठिकाणी दिसतो आणि तो बाहेर येत नाही. देवाला बोलवल्यानंतर देव आले आणि भगवान आता जो यादवांना सरडा काढता आला नाही तो भगवान परमात्म्यानं सहज प्रयत्न केल्याबरोबर सहज बाहेर आला. आता करीन ते काय नव्हे महाराज, बरोबर आहे ना. भगवान परमात्म्याच्या प्रयत्नानं सहज तो सरडा बाहेर आला.
बरं अगोदर गोपी काका यादवांनी प्रयत्न केल्यानंतर तो बाहेर येत नाही, पण कृष्ण परमात्म्यानं प्रयत्न केल्यानंतर बाबा सहज बाहेर आला आणि बाहेर आला तसा त्याचा दिव्य पुरुष निर्माण झाला आणि त्याच्या जीवनामध्ये त्या सरड्या योनीतून मुक्तता प्राप्त झाली. दिव्य पुरुष जेवढा निर्माण झाला ते यादवांना आश्चर्य वाटलं. देवाला म्हणता, देवा हे काय भानगड, अगोदर हा भला मोठा दिसायला याच्यासारखा सरडा आजपर्यंत पाहिला ना, एवढा मोठा, बरं त्यातले त्यात तो अगोदर बाहेर यायला तयार नाही, तू आला तो बाहेरही निघाला आणि लगेच त्याचं काय झालं म्हटले, मानवामध्ये काय झालं, रूपांतर झालं. हे कसं शक्य, हा सरडा कसा काय होता आणि याची मुक्तता कशी झाली. देव म्हटलं मला विचारण्यापेक्षा त्यालाच विचारला. मग त्या नृग राजाला त्या ठिकाणी विचारलं, का हो तुम्ही अगोदर कोण होते, मग तुम्हाला सरड्याची योनी का प्राप्त झाली आणि आता मनुष्य योनी मुक्तता, हे दिव्य पुरुष काय भानगड आहे, असा प्रश्न विचारल्याबरोबर यादवांना नृग राजा त्या ठिकाणी सांगता, माझ्या जीवनामध्ये भरपूर ऐश्वर्य भरपूर श्रीमंती होती, मी राजवैभवामध्ये त्या ठिकाणी वाढत होतो आणि प्रसंग असा निर्माण झाला. राजवैभवामध्ये वाढत असताना मी रोज गोदान करायचो, गाय दान केली पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये गाय दान करायचे नाही का, या जुन्या आचार्यांना विचारा, ब्राह्मणाला गाय दान करायचे, बरोबर आहे का नाही. आता आपल्याच घरी गाया राहिले नाही, आपण काय दान करू, आपले गायन जिरशी नाही का. गावठी गाय बाबा तुमच्या काळात दान केल्या जायचे ब्राह्मणाला गाय दान केली पाहिजे. कारण गरुड पुराणामध्ये असं वर्णन आहे, ज्या वेळेला वैतरणी नावाच्या नदीमध्ये आपण प्रवास करतो त्यावेळेला आपल्याला तिथं सोडवणारं कोणीच नसतं, तिथं गाय आपल्याला सोडवत असते, म्हणून इथं दान केली पाहिजे. आता आपल्याकच राहिलं नाही, आपण काय करणार, मग मधला पर्याय काढला, आपल्या गाई राहिल्या नाही ना, मग मधला पर्याय सोन्याची किंवा चांदीची दान केली जाते, बरोबर का ना. पण तसे जामगावचे लोक इतके भोळे बाबडे, चांदीची दान करीत असेल नाही का, मला चेहऱ्यावरून कळतं, भोळे माणसं आहेत महाराज नाही का. सोन्याची तसं कोणी करत नाही. आता इकडं माता मावल्या म्हणशील, महाराज आम्हाला सोन्याची करावी वाटते बुवा, आमच्या आईपतीनुसार आता सोनं जरा कमी भाव, ₹1,00,000 म्हणजे काही भाव नाही का, मग आम्हाला 5-1 तोळ्याची सोन्याची दान करावी वाटते. पण आम्ही जसे भोळे बाबडे तसे आमच्याकडले ब्राह्मण काका भोळे, त्यांनी नाही घेतली, मग काय करायची, काही टेन्शन घेऊ नका, मी आहे कीर्तन होईपर्यंत कोणाला वाटलं सगळ्या बचत गटाचे एकत्र या, 5-1 तोळ्याची करा दान. आता गोपी काका म्हणशील, महाराज महिला मंडळ त्या कसं 5-10 तोळ्याची गाय सोन्याची बनवू शकतात, लाडक्या बहिणीच्या योजनेची पैशाची बाजूला ठेवली त्याच्यातून बनवू शकतात नाही का. म्हणून बघा त्या माध्यमातून गाय त्या ठिकाणी पवित्र असतं. मी रोज गोदान त्या ठिकाणी करायचो. एक दिवस झालं असं, माझ्या गोशाळेमधून मी एक गाय दान एका ब्राह्मणाला केली, पण ती गाय दान केल्यानंतर तीच गाय परत माघारी आली. परत माघारी आल्यानंतर झालं असं, मी दुसऱ्या दिवशी तीच गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिली. दुसरा ब्राह्मण ज्या वेळेला ती गाय घेऊन जाताना पाहिला, पहिल्या ब्राह्मणानं तो म्हटलं, का रे ही गाय मला दिलेली. त्या दोघांमध्ये भांडण झाले, हा म्हणतो मला दिली, तो म्हणतो मला दिली. मग दोघांचं भांडण माझ्याकडे आलं. त्यावेळेला मी पहिल्याला सांगितलं, एक काम करू, तुला जरी दिली असेल तर परत ती माझ्या गोशाळेत आली, म्हणून मी कर्मधर्म संयोगानं दुसऱ्याला दान दिली. मग त्याच्या मोबदल्यामध्ये या गायी इतका पैसा पाहिजे असेल तर मी देतो. पहिल्या ब्राह्मणांना सांगितलं, गाय तुम्ही मला दान दिली होती, त्या गायीचा पैसा घेणं म्हणजे गाय विकल्यासारखं होईल, मला गाय विकायची नाही. पूर्वीच्या काळात गाय विकत नव्हते नाही का. दुसऱ्याला म्हणले तू पैसा घे, तो म्हटला नाही मी सुद्धा त्या ठिकाणी पैसा घेणार नाही. दोघांमध्ये वाद झाला आणि त्या वादाचा परिणाम माझ्या जीवनामध्ये म्हणजे दान केलेलीच गाय परत माझ्याकडून दान झाल्यामुळं माझ्या जीवनामध्ये मला ही योनी त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि भगवान कृष्ण परमात्म्याच्या स्पर्शानं माझ्या जीवनामध्ये माझा उद्धार झाला. मला मुद्दा हा मांडायचा आहे, कर्म मार्ग किती सूक्ष्म आहे. पण आता हे सगळं ऐकल्यानंतर नृगराजाचं चरित्र ऐकल्यानंतर यादवांच्या जीवनातला अभिमान श्रीमंतीविषयीचा निघून गेला. मला उदाहरण असं मांडायचं होतं, बघा कर्ममार्ग किती सूक्ष्म आहेत. बघा नृगराजाच्या जीवनामध्ये दान केलेली गाय ती परत गोशाळेत आली आणि परत दुसऱ्या ब्राह्मणाला दिल्याचा परिणाम जर सरड्या व्हावा लागत असेल मला सांगा. म्हणजे विचारपूर्वक दान नाही केली, ती परत गोशाळेत आली आणि दुसरीकडे दान केली. आणि त्या जर विचारपूर्वक याचं त्याला देत असेल त्याचं याला देत असेल तर आपलं काय होईल सांगता येत नाही नाही का. म्हणून बघा इतका कर्ममार्ग सूक्ष्म आहे. पण तेच जर भक्ती मार्गाने आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्या ठिकाणी उद्धार करायचं असेल तर इतका सोपा आहे. महाराज म्हणता या नरदेहानं एका बाजूनं पाहिलं तर उद्धार करणं अवघड आहे, पण एका बाजूनं पाहिलं तर इतका सोपा आहे. आपल्या जीवनामध्ये या नरदेहानं सहज देवाचं चिंतन केलं तरी उद्धार होईल. महाराज देवाचं भजन केल्यानंतर उद्धार होईल. नुसता उद्धारच नाही, आपण ठरवल्यानंतर देव होता येईल. महाराज देव होता येईल नाही, देव होता येईल नाही, तो मनुष्य देवाच आहे. त्याचं शरीर जरी नराचं दिसत असेल पण तो नारायण आहे. कोण? अभंगाचं द्वितीय शरण. दान दान दयाचे शरीर
शरीर नर नहे तो विश्वर नर नहे देवच त्याचं शरीर धन्य कोणाचं नर नो हे तो ईश्वर पण कोण नर नाही तर कोण मनुष्याच्या रूपामध्ये कोण देव आहे कोणाचं शरीर धन्य तर चार सेवा सांगितल्या आई वडील आणि भगवान परमात्मा आणि गुरु या चार जणांची सेवा करणारा धन्य या सेवा आपल्या हाताने घडल्याच पाहिजे आई वडिलांच्या सेवेमध्ये काय ताकद आहे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण पण थोडक्यामध्ये सांगतो आई वडिलांच्या सेवेत किती ताकद आहे भक्त पुंडलिकरायाच्या जीवनामध्ये काय केलं आई वडिलांची सेवा सोडून पण बघा आई वडिलांच्या सेवेनं आज 28 युग झाले भगवान पंढरीश परमात्म्याला विटेवरती उभं करण्याची ताकद आई वडिलांची पुंडलिक काय केले पुंडलिक काय केले केले भगवान परमात्म्याला विटेवरती उभं करण्याची ताकद कशामध्ये आई वडिलांच्या सेवेमध्ये आजही तुम्ही बघा आता 10 तारखेला निवृत्तीनाथ दादाचं प्रस्थान होतं कोणी निवृत्तीनाथ दादाच्या सोहळ्याबरोबर जा कोणी ज्ञानोबरायाच्या सोहळ्याबरोबर कोणी मुक्ताईच्या सोहळ्याबरोबर कुठूनही जा पण पांडुरंग परमात्म्याची वारी करा गडे जीवनामध्ये या नरदेहाला आल्यानंतर 2 गोष्टी फार महत्वाच्या एक मैत्री आणि एक वारी बघा एक पहिली गोष्ट म्हणजे यारी म्हणजे मैत्री आणि दुसरी गोष्ट म्हणजे वारी किती महत्वाची बघा चांगल्या मित्राची यारी आणि पंढरीची वारी आपल्या जीवनाचं सोनं बनवत असते गड्या म्हणून वारी ज्ञानोबा तुकोबा बरोबर वारी केली पाहिजे गड्या काय तो सोहळा असतो बघा पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची तोडून गाठ सुखी संसाराची तोडून गाठ पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट सगळे वारकरी बघा आता पंढरपूरची वारी आली त्यांच्या जीवनामध्ये काही आवडत नाही फक्त त्यांच्या जीवनामध्ये एकच आवडतं काय आवडे हे रूप मोशिरे सगुण 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 पाहतालो क्षण सुखावले पाहतालो क्षण सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय मी तुझा पाये पांडुरंग मी तुझा पाये पांडुरंग आता दृष्टीची पुढे ऐसाची तुराय आता
परमात्मा. म्हणून ज्ञानोबा वर्णन करता जाईन गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये तया पंढरपुरा भेटन मायरा आपुलिया भेटन मायरा आपुलिया जाईन गे माये तया पंढरपुरा. पंढरी शिवारी का आजही अनेक दिवसापासून ज्ञानोबाराची उक्ती आहे टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची. का तो त्या पुंडलिक रायानं काय केलं मायबापाची सेवा केली. तसं जर पाहिलं तर एकेकाळी पुंडलिक रायाचं जीवन जर पाहिलं तर पुंडलिक रायानं आईबापाच्या गळ्याला दोरी बाईला खांद्यावरी अशी तीर्थयात्रा केली. पण गंगा यमुना सरस्वतीचा चमत्कार पाहिला आणि कुकुड स्वामींच्या सानिध्यामध्ये गेले आणि आपल्या जीवनामध्ये आईवडिलांची इतकी सेवा केली. पश्चातापानं माणूस पोळला पाहिजे. पहिल्यांदा चूक झाली होऊ द्या पण पश्चातापानं इतके पोळले का आपल्या जीवनामध्ये आता आईवडिलांची सेवा केली. आईवडिलांच्या सेवेनं भगवान परमात्म्याला विटेवरती त्या ठिकाणी उभं केलं बघा. आणि आजही तो भगवान परमात्मा तुमची माझी आपला मायबाप होऊन भगवान परमात्मा आज आपल्या मायबाप होऊन विटेवर उभा आहे. म्हणून म्हणताना लेकराची सेवा केली तू आई लेकराची सेवा केली तू आई कस पांग फेडू कस होऊ उतराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओवळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माया बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठल माय बापा विठू माऊली विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा आजही खऱ्या अर्थानं विठ्ठल आहे तुमच्या माझ्या रक्षणाकरता. याचं कारण फक्त आईवडिलांची सेवा. म्हणून आईवडिलाची सेवा गुरुची सेवा करा देवाची सेवा करा. या 4 सेवा जर केल्या तर माता पिता देवगुरु आईसा ज्याचं एक विचारू त्याचं शरीर धन्य आहे. हे 4 दैवताची जो सेवा करतो नाथबाबा म्हणता मी त्याची शरणागती करतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये या 4ही सेवा करा. भगवान परमात्म्याचं चिंतन करा. उद्धार होईल. कसं असतं देवाचं भजन वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय. वेळाभर वातावरण जरा अवघड झालं नंतर भोजन व्यवस्थित झालं पाहिजे नाही का. आणि त्या माध्यमातून थांबतो. पुनश्च एकदा आज कैलासाचे मधुकर गहिनाजी बोडके बाबांना जाऊन आपल्यातून 5 वर्ष पूर्ण होते. त्यांच्या दुःखात असलेला संपूर्ण बोडके परिवार आहे. मुली आहे भाऊ आहे मुलं आहे. त्या ठिकाणी अतिशय गोड हा परिवार बाबांचं त्या ठिकाणी करतो. या परिवाराला नवे तेवढे धन्यवाद थोडे आहे. आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून
आमच्या दिगंबर काकांच्या माध्यमातून गोपी काकांच्या माध्यमातून आलेला हा सेवेशोक घडलेलं तुम्हा थोडं सज्जन मायबापाचं दर्शन प्रथमतः माझं भाग्य समजतो. मातृडग पितृडग सगळ्यांना धन्यवाद देतो. गायनाचार्य मृदंगाचार्य सगळ्यांना धन्यवाद देतो. त्याच पद्धतीनं विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमाचं जे शूटिंग करता गुरुकुल पर्व नावाचं यूट्यूब चॅनल त्यांनाही धन्यवाद आहे. एक बापाला विसरू नका. बाप काय असतो गड्या, जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्यानंतर मिळत नाही. बघा पवित्र बापासारखं पात्र जगाच्या पाठीवरती कोणतंच नाही. बाप कसा असतो? बाप स्वाभिमानी बाना त्याचा कनख रखना त्याच्या काळजात सुताला जाणूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचे हृदय गुलाब त्याच्या घामा मला हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळ ते घर. असा बाप या परिवाराला सोडून 5 वर्ष झालंय. बघा बाप असतो गड्या. आपल्या जीवनामध्ये बापाच्या श्रीमंती नाही तो बापाचा आशीर्वाद जरी असला तर आपल्या जीवनाचं सोनं होत असतं. बापाच्या श्रीमंतीपेक्षा बापाचा आशीर्वाद महत्त्वाचा असतो आणि तो आशीर्वाद देणारा बाप या परिवाराच्या जीवनातून निघून गेला. पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.